करते तुझी मोरणी. जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज ते व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल. तर मित्र, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे ते आपल्या वेबसाईटवरती जे ते अवेलेबल आहे. आणि त्याचसोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड जे ते करत असतो. तर मित्र, या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि जर का तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड जे ते करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा मी जे ते काही अपडेट जे ते देत असतो मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जे ते आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्याला जे काय आपल्या सर्वात आधी जे ते आपल्याला VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचं. तर त्यासाठी आपला सुपर VPN ॲप आहे, तो आपला ओपन करून VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचं. VPN कनेक्ट झाल्यानंतर आपला बॅक येऊन आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन जे ते करून घ्यायचं आहे. कॅपकट ॲप जो ओपन झाल्यानंतर आपल्या न्यू प्रोजेक्टवरती जे ते जायचं आहे. त्यानंतर मित्र, तुम्हाला एक अशा प्रकारचा व्हिडिओ देईल किंवा साऊंड जे ते डायरेक्टली देईल. तर आता मी इथं व्हिडिओ जो तो घेतो, तर व्हिडिओ इथं ॲड करून घ्या. व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता बघा मित्रांनो, काय करायचं, आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करून त्या व्हिडिओचा जो साऊंड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घ्यायचं आहे. तर आता इथं आपण जे ते एक्स्ट्रॅक्ट जे ते ॲड जे ते करून घेऊया. त्यानंतर आपल्या परत प्लसवरती जाऊन तुम्हाला मित्रांनो एक अशा प्रकारचा इमेज देईल किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथं यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला परत काय करायचं, जो आपण आता व्हिडिओ ॲड केला होता तो व्हिडिओ आता आपल्या इथं डिलीट करून टाकायचं. त्यानंतर आपल्या त्या ॲडवरती क्लिक करून आपल्या बीट्समध्ये जे ते येऊन जायचं. त्यानंतर ऑटो जनरेटेड बीट जे ते करायचं, म्हणजे ऑटोमॅटिकली इथं बीट जे ते जनरेट होतील. ओके, तर मित्रांनो, इथं जे ते अशा प्रकारे आपले जे बीट्स आहेत ते इथं आता जनरेट झाले. तर जनरेट झाल्यानंतर आपल्या इथं राईटवरती क्लिक जे ते करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला काय करायचं, तो जो इमेज ॲड केला होता आपण त्या इमेजची बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं, ती जी लेयर असेल ती आपल्या एंडपर्यंत जे ते अशा प्रकारे आपल्याला आणून घ्यायची. त्यानंतर आपल्याला परत काय करायचं बघा मित्रांनो, आता इथं आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर मित्रांनो, एक अशा प्रकारचा लेरिक्सवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्याला जे ते ॲड करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला आपल्याला फुल स्क्रीन जे ते करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूममध्ये जाऊन याचा जो व्हॉल्यूम असेल तो आपला एकदम हे करायचा आहे मित्र, म्यूट जे ते करून घ्यायचं आहे. व्हॉल्यूममध्ये जाऊन आपल्याला म्यूट जे ते करून घ्या. केल्यानंतर आपल्याला बघा मित्र काय करायचं, आपल्याला परत बॅक येऊन आपल्याला काय करायचं, 7 सेकंदावरती येऊन आपल्याला काय करायचं, तो जो इमेज ॲड केला होता तो आपल्या इथं स्प्लिट जे ते करायचा आहे. त्यानंतर आपल्या परत बीटनुसार इथं इथं जे ते आपला इमेज आहे ते स्प्लिट जे ते अशा प्रकारे करून घ्या. बीटनुसार इथं स्प्लिट करून घ्या. त्यानंतर परत आपल्याला काय करायचं, एकदम सुरुवातीला येऊन आपण जो आता सुरुवातीचा जो इमेज होता त्यावरती आपल्याला क्लिक करून इथं जे ते आपल्या ॲडजस्टमध्ये जायचं आहे. तर ॲडजस्टमध्ये जाऊन आपल्या इथं जे ते ब्राईटनेस एकदम कमी करून घ्या. त्यानंतर कॉन्ट्रास्टसुद्धा जे ते एकदम कमी करून घ्या. त्यानंतर बिलियन्समध्ये जाऊन थोडंसं 20-25% जे ते अशा प्रकारे ठेवा. त्यानंतर आपल्याला परत जे ते काय करायचं आहे बघा मित्रांनो, तर मित्र ब्राईटनेस जे ते कमी केल्यानंतर परत आपल्याला काय करायचं, विग्नेटमध्ये येऊन आपल्या विग्नेट जे ते थोडीशी आपल्याला जे ते इन्क्रीज जे ते करून घ्या मित्रांनो. 11 किंवा 10 अशा प्रकारे ठेवून घ्या. त्यानंतर परत आपल्याला काय करायचं, ऑपेसिटीमध्ये जे ते जायचं आहे. तर ऑपेसिटीमध्ये येऊन आपल्या इथं जे ते ऑपेसिटी याची जी असेल ती आपल्या इथं अशा प्रकारे 50 जे ते ठेवायची. त्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन जो आपण आता व्हिडिओ लिरिक्सवाला ॲड केला होता त्यावरती क्लिक करून आपल्या प्लेसमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं जे ते लायटिंग जे ते करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, वरचा जो इमेज ॲड केला होता आपण त्यावरती परत क्लिक करा. परत जे ते आपल्याला काय करायचं, इथं आर्टजिसमध्ये जे ते जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आर्टजिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे ते परत काय करायचं आहे बघा मित्रांनो, परत आपल्या ब्राईटनेसवरती येऊन जो एकदम कमी करून घ्या. परत कॉन्ट्रास्ट एकदम कमी करून घ्या. सॅच्युरेशन जे असेल ते मित्रांनो थोडंसं अशा प्रकारे हाय करून जे ते घ्या. एकदम हाय नका करू, थोडंसं जे ते 30-40 सेकंदापर्यंत आपलं, सॉरी मित्र, 30-40% जे ते अशा प्रकारे ठेवून जे ते घ्या मित्रांनो. वरती येऊन हायलाईटसुद्धा जे ते अशा प्रकारे कमी जे ते थोडीशी करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे जो आपला मित्रांनो सुरुवातीचं जे असेल मित्रांनो ते काय अशा प्रकारे जे ते रेडी होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला परत काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला सुरुवातीलाच इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन
त्यानंतर बघा मित्रांनो आता इथे जे ते नाईट क्लबमध्ये जे इथे आपल्याला येऊन जायचं. त्यानंतर इथे बघा मित्रांनो ब्लॅक फ्लॅश इफेक्ट भेटेल तर तो इथं ॲड करून घ्या आणि हा जो 2 सेकंदापर्यंतच आपला हा इफेक्ट ठेवायचा आहे. परत आपल्या काय करायचं नंतर एक बीट सोडून नंतरच्या मित्रांनो बीट्सवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन परत जो येतो ॲड करून परत आपल्याला जे ते 7 सेकंदापर्यंत अशा प्रकारे इथे सेट करून घ्या. त्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ते काय करायचं बघा मित्रांनो परत आपल्याला जिथे बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर नंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला सुरुवातीला लुमिनस अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जावा. त्यानंतर ते जिथे इनमध्येच तुम्हाला इथं बघा रॉक व्हर्टिकली एक तुम्हाला ॲनिमेशन भेटेल तर ते इथं अप्लाय करून टाका. त्यानंतर परत इथं 2 फोटोच्या मध्ये तुम्हाला एक स्क्वेअर दिसत आहे. त्यामध्ये जाऊन इथं तुम्हाला मोमेंटमध्ये जायचं. मोमेंटमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला जे ते बघा शेक डाऊन अशा प्रकारचा एक तर तो इथं देऊन टाका. परत नंतरच्या तर मित्रांनो त्यानंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला सुरुवातीलाच बघा डायनॅमिक अशा प्रकारचं तुम्हाला ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत आपल्या बघा मित्रांनो काय करायचं आपल्या इफेक्टमध्ये जे ते जायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघा लाइटिंग अशा प्रकारचा एक मित्रांनो इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथं बाउन्स 1 अशा प्रकारचे तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतर ते आपल्याला येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर इथं आपल्यावरती सर्चमध्ये कॅमेरा फोकस अशा प्रकारे सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जे ते बघा मित्रांनो अशा प्रकारचा एक मित्रांनो इफेक्ट ते करून टाका. अप्लाय केल्यानंतर आपल्या परत त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथं पॉपिंग कॅन्डी भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर आता अशा प्रकारे जो आपलाचा व्हिडिओ तो इथं रेडी झाला आहे. रेडी झाल्यानंतर आपल्या लास्टला जो तुम्हाला एंडिंग पार्ट दिसत आहे तो इथं डिलीट करून टाका. तर मित्रांनो व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं. वर तुम्हाला एक ॲरो दिसत आहे. त्या ॲरोवरती क्लिक करा म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या यूट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.